2022 पासून महाराष्ट्रात प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल आता वाजला आहे। राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत याबाबतीत माहिती दिली। महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुरुवातीला नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुका होणार आहेत। 2 डिसेंबरला यासाठीचं मतदान होईल, तर 3 डिसेंबरला मतमोजणी होऊन निकाल लागेल। पण या निवडणुकांचा कार्यक्रम नक्की कसा आहे, जात प्रमाणपत्राबाबत काय सांगण्यात आले, दुबार मतदारांसाठी काय पावलं उचलली जाणार आहेत आणि नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची घोषणा झाली असली तरी नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकांचं काय होणार, सगळी माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू। मागच्या काही दिवसांपासूनच निवडणुका नक्की कधी जाहीर होणार याबद्दल प्रश्न विचारण्यात येत होते। त्यामुळे मंगळवारी होणाऱ्या पत्रकार परिषदेमध्ये सगळ्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होणार का असा प्रश्न विचारला जात होता। त्यानुसार राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा केली। या निवडणुकांसाठीची आचारसंहिता लागू झाल्याची घोषणाही करण्यात आली आहे। या दोन्ही निवडणुकांचा कार्यक्रम सारख्याच तारखांना होईल। त्यानुसार 7 नोव्हेंबरला मतदारसंघ निहाय मतदार यादी जाहीर केली जाईल। पण यासाठी 31 ऑक्टोबरला जी मतदार यादी प्रकाशित करण्यात आली आहे तीच ग्राह्य धरली जाईल। त्यानंतर 10 नोव्हेंबर पासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात होईल। 17 नोव्हेंबर ही अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असेल। 18 नोव्हेंबरला अर्जांची छाननी होईल। जिथे अर्जांच्या विरोधात कोणतेही अपील नसेल तिथे अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 21 नोव्हेंबर असेल, तर जिथे अपील असेल तिथे अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 25 नोव्हेंबर असेल। मग 26 नोव्हेंबरला अंतिम उमेदवारी यादी जाहीर होईल। याच दिवशी निवडणूक चिन्हांचं वाटप केलं जाईल। त्यानंतर 2 डिसेंबरला मतदान होईल आणि 3 डिसेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येईल। राज्यात 246 नगर परिषदांसाठी निवडणुका होणार आहेत। या 246 नगर परिषदांपैकी 10 नगर परिषदा नवनिर्मित आहेत, तर 236 नगर परिषदांची मुदत संपली आहे। नगर परिषदांमध्ये 20 ते 75 इतकी सदस्य संख्या असेल। नगर परिषदेच्या निवडणुका या बहुसदस्यीय पद्धतीमध्ये पार पडतील। प्रत्येक वॉर्डात 2 सदस्य असतील, पण जर सदस्य संख्या विषम असेल तर एका वॉर्डात 3 सदस्य असतील। सोबतच नगराध्यक्ष पदासाठी थेट मतदान होईल। हेच राज्यात 42 नगरपंचायतींसाठी मतदान होणार आहे। एकूण 147 पैकी 42 नगरपंचायतींसाठी हे मतदान होईल। यातल्या 15 नगरपंचायती या नवनिर्मित आहेत, तर 27 नगरपंचायतींची मुदत संपली आहे। 105 नगरपंचायतींची मुदत अद्याप संपली नसल्यानं त्यांच्या निवडणुका आत्ता होणार नाहीत। नगरपंचायतींमध्ये 17 सदस्य संख्या असेल, तर अध्यक्ष सुद्धा मतदानाद्वारे निवडले जातील। 1 मत सदस्यासाठी तर 1 मत अध्यक्ष पदासाठी द्यावं लागेल। निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज हे पूर्णतः ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील। आयोगाने या संबंधात एक पोर्टल तयार केलं आहे। उमेदवारांना त्यावर आपले अर्ज भरता येतील। एका प्रभागात एका उमेदवाराला अधिकाधिक 4 उमेदवारी अर्ज भरता येतील। https://maha.sec.elec.in या वेबसाईटवर अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंटआउट संबंधित निवडणूक अधिकाऱ्याकडे जाऊन जमा करावी लागेल। उमेदवारी अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र देणं बंधनकारक आहे, पण ज्यांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे त्यांना अर्ज केल्याची पावती सादर करून आपला अर्ज भरता येईल। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यावेळी निवडणूक खर्चाची मर्यादा वाढवण्यात आली आहे। अ वर्ग नगर परिषदेच्या थेट अध्यक्षपदासाठी 15 लाख, सदस्य पदासाठी 5 लाख, ब वर्ग नगर परिषदेच्या थेट अध्यक्षपदासाठी 11,25,000, सदस्य पदासाठी 3,50,000 आणि क वर्ग नगर परिषदेच्या थेट अध्यक्षपदासाठी 7,50,000, सदस्य पदासाठी 2,50,000, तर नगर पंचायतीच्या थेट अध्यक्षपदासाठी 6 लाख आणि सदस्य पदासाठी 2,25,000 इतकी खर्च मर्यादा असेल। मतदारांच्या सोयीसाठी ॲप सुद्धा बनवण्यात आलं असून त्यावर नाव, मतदान केंद्र आणि उमेदवारांची माहिती मिळणार आहे। बूथ कर्मचारी मतदान केंद्रात मोबाईल कुठपर्यंत नेऊ द्यायचा हे ठरवतील। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो जात प्रमाणपत्राचा। राखीव प्रभागातून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे। पण जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्यासाठी पडताळणी समितीकडे केलेल्या अर्जाची पोहोचपावती अर्जासोबत सादर करता येईल। मात्र त्या उमेदवाराला विजयी झाल्याच्या तारखेपासून 6 महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावं लागेल, अन्यथा त्यांची निवड पूर्वलक्षी प्रभावाने रद्द होऊ शकेल। सोबतच निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून संबंधित नगर परिषदा व नगरपंचायतींच्या क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे। नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रात ही आचारसंहिता लागू असली तरी अन्य ठिकाणी देखील नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या मतदारांवर प्रभाव पाडणारी घोषणा किंवा कृती करता येणार नाही। आचारसंहिता लागू झाल्यामुळे शासनाला नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्राशी संबंधित धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत। आता राज्याच्या कोणत्या विभागात किती नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी निवडणूक होणार आहे, तर
कोकण 17, नाशिक 49, पुणे 60, छत्रपती संभाजीनगर 52, अमरावती 45 आणि नागपूर 55 अशा संख्येनं हे मतदान पार पडणार आहे। पण यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो दुबार मतदारांचा। मागच्या काही महिन्यांपासून राज्यात दुबार मतदारांचा प्रश्न चर्चेत आहे। विरोधी पक्षांनी याबद्दल निवडणूक आयुक्तांची भेट घेतली होती, सोबतच मुंबईत मोर्चाही काढला होता। त्याबद्दल माहिती देण्यात आली आहे की निवडणूक आयोगाने दुबार मतदारांचा प्रश्न सोडवण्यासाठी एक स्पेशल टूल तयार केले। या टूलच्या माध्यमातून निवडणूक आयोगाने मतदार याद्यांमध्ये दुबार मतदारांची नावे शोधून त्यांच्या नावासमोर 2 स्टार्स मार्क केले आहेत। ज्या ठिकाणी हे 2 स्टार्स असतील त्या मतदारांशी आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून संपर्क साधला जाईल। त्या मतदाराला त्याला कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करायचंय हे विचारलं जाईल। मग याबाबत विहित नमुन्यामध्ये अर्ज भरून घेतला जाईल। त्यानंतर मतदारांनी ज्या ठिकाणी मतदान करण्याचं जाहीर केलेलं असेल तिथल्या मतदान केंद्रावर जाऊन त्यांना मतदान करता येईल। अशा पद्धतीने दुबार मतदारही एकाच मतदान केंद्रावर मतदान करतील। जर या दुबार मतदारासोबत आयोगाचा संपर्क होऊ शकला नाही तर जिथं त्या संबंधित मतदाराची नावे असतील त्या सगळ्या मतदान केंद्रांवर डबल स्टार मतदार अशी नोंद केली जाईल। यानंतर जर हा मतदार मतदान केंद्रावर मतदानासाठी आला तर त्याच्याकडून मी दुसऱ्या कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान करणार नाही किंवा केलं नाही असं प्रतिज्ञापत्र घेतलं जाईल असं निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केलंय। पण यामुळे खरंच दुबार मतदान रोखलं जाणार का? आधीच दुबार मतदार ओळखून त्यांना मतदान करण्यापासून रोखणं जमणार का हा प्रश्न आहेच। सोबतच महानगरपालिका निवडणुका कधी होणार याबद्दलही प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा 31 जानेवारीपर्यंत सर्व निवडणुका घेण्याची मुदत असल्याचं सांगत त्याआधी निवडणुका घेण्याचा विश्वास निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी व्यक्त केला। दुबार मतदारांना रोखणं आयोगाला जमेल का? महापालिका निवडणुका कधी होतील याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।